आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। डॉक्टर बी.आर. आंबेडकर स्मारक बौद्ध विहार समिती पूर्ण आयोजित भाद्रपद पौर्णिमा धम्मदेशना व सत्कार समारंभ कार्यक्रम संपन्न झाला। भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो कार्याध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भाद्रपद पौर्णिमा निमित्त सकाळी 5:30 वाजता बुद्ध विहारात त्रिशरण वंदना पूजा परित्राणपाठ सुत्तपाठ घेण्यात आले। तर दुसऱ्या सत्रामध्ये सर्वप्रथम पवित्र बोधी वृक्षाखाली स्थापित केलेल्या बुद्ध रूपाची पुष्पाने दीपाने गंधाने पूजा पाठ करून सामूहिक बुद्ध वंदना व भिक्खू रत्नदीप थेरो यांच्या प्रमुख धम्मदेशनेने कार्यक्रमास सुरुवात झाली। भिक्खू रत्नदीप थेरो यांनी आपल्या धम्मदेशनातून दान किती प्रकारचे आहेत याचे महत्त्व व आपल्या मनातील कुठलेच भय नसले पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचाही त्यांनी यावेळेस उजाळा देत आपल्या धम्मदेशनेतून उपासक उपासिकांना प्रवृत्त केले। अधीक्षक अभियंता महावितरण परभणी रुपेश टेंभुर्णे यांचा यावेळी जाहीर सत्कार करण्यात आला। त्याचबरोबर उपाधिकारी अभियंता महावितरण पूर्णा मंगेश करगरे, ऋषिकेश गायकवाड, सरफराज पठाण, कल्याण कदम, रत्नदीप नवघडे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भिक्खू रत्नदीप थेरो, भिक्खू नागशेन भंते पयावंश हे होते। तर प्रमुख अतिथी म्हणून रुपेश टेंभुर्णे, अधीक्षक अभियंता महावितरण परभणी, ज्येष्ठ रिपाई नेते प्रकाशदादा कांबळे, ऋषिकेश गायकवाड, शामरावजी जोगदंड, उत्तमबाई खंदारे, अमृत मोरे, देवानंद कापुरे, विजय जोंधळे, टी.झेड. कांबळे, श्रावण एंगडे, त्र्यंबक कांबळे, अतुल गवळी, गौतम वाघमारे, दिलीप गायकवाड, विश्वनाथ कांबळे, निरंजना महिला मंडळ, रोहिणी महिला मंडळ, आम्रपाली महिला मंडळ, विशाखा महिला मंडळ, तक्षशिला महिला मंडळ, माता रमाई महिला मंडळ, वैशाली महिला मंडळ, माता भीमाई महिला मंडळ, लुंबिनी महिला मंडळ, सुजाता महिला मंडळ, संगमित्रा महिला मंडळ आदी उपासक उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। यावेळी उपासक उपासिका मंगलबाई राजू सवने पुणे यांच्या विद्यमाने बुद्ध विहारास AC दान देण्यात आला। तर उपासिका गंगासागर अशोक पाटील व उपासिका संगीता सीताराम नागरे नांदेड यांच्या वतीने सर्वांना खीरदान करण्यात आले। सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभा माजी तालुका अध्यक्ष श्रीकांत हिवाळे सर यांनी केले। कार्यक्रमासाठी राम भालेराव, प्रकाश कांबळे, सोनू काळे, प्रदीप सोनुले, विश्वनाथ हनुमंते, चरण आडाव, वैभव कांबळे, राहुल खंदारे, राजू दोंदळे, सूरज अवचार, शिवराज हनवते आदींनी परिश्रम घेतले। पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्त वाहिनीवर। नवबुद्धाय सर्व उपासिका यांना माझा सप्रेम जय भीम। मी रुपेश टेंभुर्णे अधीक्षक अभियंता म्हणून 12 ऑगस्टला परभणी येथे रुजू झालो। ज्या नागपूर शहरामध्ये महामानवांनी डॉक्टर बाबासाहेबांनी लाखो अनुयायांना दीक्षा दिली, त्या भूमीतून मी इथे पूर्ण शहरामध्ये आणि या बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या उद्यानामध्ये उपस्थित झालो। हे भाग्य मला एका महिन्यामध्ये लाभलं, त्याबद्दल मी स्मारक समितीचे धन्यवाद व्यक्त करतो। आणि महावितरणतर्फे किंवा माझ्यातर्फे व्यक्तिशः पूर्ण शहराला या समाज मंदिराला बौद्ध मंदिराला जे काही मदत करता येईल, जे काही सहकार्य करता येईल ते मी निश्चितच करेन। आज जरा मला अर्जंट तातडीची मीटिंग 2:30 वाजता असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही। पुढच्या वेळेस मी आल्यानंतर सविस्तर बोलेन। आपण जो काही सत्कार केला त्याबद्दल मी आपला सदैव ऋणी आहे। सगळ्यांना माझा जय भीम। बुद्धाय जय भीम। आज भाद्रपद पौर्णिमा या वर्षाभासातील महान पावन पवित्र धम्मपर्वामध्ये बुद्ध विहार भदंतु उपाली थेरो नगर पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी या अत्यंत रमणीय आणि सुंदर ठिकाणी तथागत सम्यक संबुद्धाच्या सद्धम्माच्या प्रचारार्थ पूजनीय गुरुतुल्य भिक्खू डॉक्टर भदंत उपगुप्तजी महास्तवीर यांच्या आदेशाने आज आम्ही पूर्णा येथील सर्व उपासक उपासिकांना धम्म देशण्यासाठी इथे आलो होतो। त्यांच्या महान अशा आशीर्वादामुळे अनुकंपेमुळे सद्धम्माची सेवा करण्याचा एक संधी पूर्ण्यामध्ये येऊन या पूर्ण्यातील पुण्यवान लोकांच्या मध्ये राहून मिळाली असं आम्हाला वाटते। बुद्धविहाराच्या
आजूबाजूला परिसर अतिशय सुंदर आणि रमणीय असल्या कारणाने बुद्धविहाराच्या प्रांगणामध्ये बोधिवृक्ष असल्या कारणाने वेगवेगळ्या प्रकारचे झाडे, फुलं, असं रमणीय वातावरण असल्या कारणाने इथे आल्यानंतर अतिशय मन रमलं आणि या रमलेल्या मनातून इथे असलेल्या असंख्य लोकांच्या श्रद्धा भावनेनं आज दिवसभर या श्रद्धावंतांच्या मध्ये राहून धम्माचा अभ्यास करता आला, धम्म त्यांना सांगता आला आणि त्यांच्यातला धम्म आम्हाला समजून घेता आला. ते हे महान असं कार्य आजच्या दिवशी पूर्णा येथील बुद्धविहारामध्ये संपन्न झालेलं आहे. याच कार्याच्या आधारावरती येणाऱ्या काळात बौद्धमय भारत बनण्याचं जे काही चित्र इथे पूर्ण्यामध्ये होणाऱ्या धम्म परिषदांच्या माध्यमातून पूजनीय भंतेजींनी निर्माण केलेलं आहे. म्हणजे याचाच अर्थ असा आहे की बुद्धकालीन जम्बूद्वीप निर्मितीसाठी पूर्ण्यातील पुण्यवान लोकांचं काम श्रद्धाभावनेनं सोमानं सुरू आहे. त्यांच्यासाठी खूप खूप सदिच्छा, शुभेच्छा आणि मंगल मैत्री या ठिकाणी व्यक्त करतो. मी भिक्खू रत्नदीप थेरो, सहसंघटक औरंगाबाद भिक्खू संघ कार्यकारिणीच्या टीमच्या वतीनं, सगळ्या भिक्खू संघाच्या वतीनं या पुण्यवान श्रद्धावान लोकांसाठी खूप खूप मंगल मैत्री व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय.